Hello friends, welcome to my channel Raju More Education. Today we are going to discuss about first standard English poem Days of the Week. Days of the Week म्हणजे आठवड्यांचे दिवस. डेज म्हणजे दिवस आणि वीक म्हणजे आठवडा. आपल्या सर्वांना माहीत आहे की एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात आणि ते 7 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. We all know that there are total 7 days in a week and these are Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, Sunday. And this poem is about the days of the week. Listen, sing and act. ऐका, बोला आणि कृती करा. So children, first of all we read this poem. After that we discuss about the detailed meaning of this poem. Sunday, Monday, Tuesday to Wednesday, Thursday just for you. Friday, Saturday, that's the end. Now let's say those days again. Now we discuss about the detailed meaning of this poem. Sunday, Monday, Tuesday to रविवार, सोमवार, मंगळवार सुद्धा आहे. संडे म्हणजे रविवार, मंडे म्हणजे सोमवार, ट्यूजडे म्हणजे मंगळवार आणि टू म्हणजे सुद्धा, हे सुद्धा आहेत. वेनसडे, थर्सडे जस्ट फॉर यू. बुधवार, गुरुवार हे फक्त तुमच्यासाठी आहेत. वेनसडे म्हणजे बुधवार, थर्सडे म्हणजे गुरुवार, जस्ट फॉर यू म्हणजे तुमच्यासाठी. फ्रायडे, सॅटरडे दॅट्स द एंड. शुक्रवार आणि शनिवारने हप्त्याचा शेवट होतो, आठवड्याचा शेवट होतो. फ्रायडे म्हणजे शुक्रवार, सॅटरडे म्हणजे शनिवार, एंड म्हणजे शेवट. नाऊ लेट्स से दोज डेज अगेन. चला आता हे सर्व दिवस आपण पुन्हा म्हणू, यांची नावे पुन्हा घेऊ. नाऊ म्हणजे आता, लेट्स से म्हणजे चला बोलू, चला म्हणू, डेज म्हणजे दिवस, अगेन म्हणजे पुन्हा. आपल्याला चित्रामध्ये एक मुलगा दिसतो, त्याने कॅप घातलेली आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला हे सर्व दिवसांची नावे दिलेली आहेत, जी आपण पुन्हा वाचू. यू कॅन सी इन द पिक्चर देर इज अ बॉय स्टँडिंग वेअरिंग अ कॅप and in his left side there is a name of days. There are total 7 days we can see and we have to read this again. Okay, let's read these days again. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. संडे म्हणजे रविवार, मंडे म्हणजे सोमवार, ट्यूजडे म्हणजे मंगळवार, वेनसडे म्हणजे बुधवार, थर्सडे म्हणजे गुरुवार, फ्रायडे म्हणजे शुक्रवार, सॅटरडे म्हणजे शनिवार. नाऊ कम टू द एक्सरसाइज. लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. लिसन म्हणजे ऐकणे, रिपीट म्हणजे पुन्हा म्हणणे. एक्सरसाइजमध्ये महिन्यांची नावे दिलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे एका वर्षामध्ये 12 महिने असतात आणि त्या 12 महिन्यांची नावे इथे दिलेली आहेत. चला तर आपण ते वाचू. In exercise, the name of months is given. We all know there are total 12 months in a year and these 12 months names are given in this exercise. Let's read this. January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, December. In this way we completed this poem. Okay children, we meet in the next video with different subject. Goodbye, namaste, take care.